आम्हाला मूळव्याध झाला. एक मिनिट. हॅलो. हॅलो, हा मॅम. सेविका मॅडम बोलतोय विद्यापीठ मधून. हो मॅडम बोला की. तुला किती दिवसापासून सांगायला मला आई वडिलांशी बोलणं करून दे. तू काय कॉलेजला येणार गेलाय काय नाही. तब्येत ठीक नव्हती मॅडम. कोणाची तब्येत ठीक नव्हती आता? सगळ्याचीच घरची. बरं तू घरीच आहेस ना आता? हो. दे दे आईजवळ कॉल दे, मला बोलायचं आहे. आई कपडे धुवायले. बाळाने करू नको, फोन दे. एक काम करायचं ही माझ्या मॅडम आहेत. फक्त एवढं म्हणा की बाबा मम्मी बोलते याची तब्येत ठीक नाही, माझी तब्येत ठीक नाही, मी एका दिवशी कॉलेजला येऊन तुम्हाला बोलते. फक्त एवढं खाणं प्लीज. ठीक. हॅलो. हॅलो. मम्मीला द्यायला. हा दे. हॅलो. बरं झालं आज बोलणं झालं. ऍक्च्युली तुमचं पोरगा काय कॉलेजला यायला गेलाय, त्याची 25% सुद्धा ऍब्सेंटी नाही मॅम. तुमचं लक्ष कुठे आहे? मुलावर लक्ष नाही का? नाही तसं नाही, पण कसं थोडंसं त्याची तब्येत म्हणजे बाहेर घरातून निघाली की खराबच होते ते थोडंसं, म्हणून. अहो मागे याने तुम्हाला आजारी पाडलं, वडिलांना आजारी पाडलं, आजोबा एक्सपायर केले, मम्मीला हार्ट अटॅक आलाय म्हणजे. हो हो, म्हणजे थोडं छाती वगैरे दुखली होती, रात्रीतून ऍडमिट करावं लागलं होतं इमर्जन्सीमध्ये, म्हणून हे मागे मला सांगितलं, किती मोठी स्टोरी बनवली मॅडम याने, की आमच्याकडे मूळव्याधचा जेनेटिक प्रॉब्लेम आहे, पप्पालाही झाला होता माझे मूळव्याध. मूळव्याध चालूच आहे, आता दुकान आहे. अरे कसं रे? येतो ना मॅडम संध्याकाळी कॉलेजला. अबे साले. संध्याकाळी येतोस? मी रिकामे होतो का संध्याकाळी तुझ्यासाठी थांबायला? संध्याकाळीच माझी मम्मी मला बाहेर पाठवते हो. दिवसभर पाठवत नाही, संध्याकाळी पाठवते. मॅडम येत नाही म्हणलं जा, आणि खरं खरं सांगून टाका. हे मॅडम नाहीत माझ्या, मग ही माझी मैत्रीण आहे. अरे इथं लागला कॅमेरा.